नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मी आत्ता राजमाची किल्ल्यावर चाललो आहे। तर राजमाची किल्ला हा आपला लोणावळ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। तर आम्ही सकाळी म्हणजे दुपारी 11 वाजता चालू केलं होतं, 11-12 वाजता चालू केलं होतं। तर आम्ही आत्ता राजमाचीवर कॅम्पिंग वगैरे करणार आहे। कॅम्पिंग करून श्रीवर्धन, राजमाची आणि हे सगळे ह्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आम्ही पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। तर आम्ही आत्ता राजमाची आणि उधेवाडी या दोन्ही रस्त्याच्या फाट्यावर आहे। म्हणजे डाव्या साईडला आपला राजमाचीकडे जातो आणि उजव्या साईडला हा आपला उधेवाडीकडे जातो। तर इथं कोणी कन्फ्युजन होऊ नये तर याच्यासाठी इथं बोर्ड वगैरे लावलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर हा आता वन विभागाकडून हा बॅनर हे लावलेला आहे सगळा पूर्ण, कुठं आपल्याला जायचं आहे ते। इकडं जुने आहेत पूर्ण, जे बघितला होता तुम्हाला ते दिसणार नाही, तर तुम्ही थोडंसं रिसर्च करून तुम्ही राजमाची किल्ल्याकडे या। पूर्ण लोणावळ्यापासून पूर्ण ऑफ रोड आहे, तर तुम्ही बघू शकता भरपूर कच्चा रस्ता आहे आणि तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही चांगली गाडी घेऊन या। तर काही लोक स्कूटी वगैरे घेऊन येतात, पण स्कूटी गाडी वगैरे घेऊन येऊ नका, कारण की भरपूर ऑफ रोड आहे, तर याची तुम्ही पूर्ण काळजी घ्या। तर बघू शकता हा रस्ता आहे असा। फायनली आम्ही कॅम्पिंगचं पण प्लॅन केला होता, भरपूर दिवसांचा प्लॅन केला होता आणि तो आज कंप्लीट होतो आहे। आणि तुम्हाला एक अपडेट द्यायची होती। आत्ताच आम्ही राजमाची किल्ल्यासाठी जेव्हा आपण बाहेर निघालो होतो, त्याच्यानंतर इथे एक चेकिंग म्हणजे चेकपोस्ट लागतो जेव्हा आपण राजमाकडे येतो तेव्हा। तर इथं वन विभागाकडून तुम्हाला थोडंसं म्हणजे कॅम्पिंग करायला तुम्हाला थोडंसं अडवलं जातं, कारण की इथं पूर्ण वन विभाग असल्यामुळं तुम्हाला कॅम्पिंग करायला परवानगी नाही आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। पण त्यांनी तुमच्या जबाबदारीवर तुम्ही कॅम्पिंग करा असं त्यांनी परत आम्हाला एकदा सांगितलं होतं। तर तुम्ही जर कॅम्पिंग करणार असाल तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने, स्वतःच्या ह्याने पूर्ण तुम्हाला कॅम्पिंग करायची आहे। अदरवाईज तुम्हाला म्हणजे काही पण होऊ शकतं, कारण की आम्ही पण आता फर्स्ट टाईमच कॅम्पिंग करतो आहे आणि फर्स्ट टाईम कॅम्पिंगचा अनुभव घेतो आहे। त्याच्या आधी आम्ही कधी कॅम्पिंग वगैरे करायला नव्हतो, तर फर्स्ट टाईम कॅम्पिंग करतो आहे आणि ते पण राजमाची किल्ल्यावर। आणि कॅम्पिंग करून आज आम्ही कॅम्पिंग करतो आहे संध्याकाळी, आणि उद्या सकाळी आम्ही राजमाची पूर्ण एक्सप्लोर करतो आहे आता। तर ही अशी अपडेट होती। तर कृपया तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कॅम्पिंग करू शकता। तर मित्रांनो, फायनली आम्ही राजमाची किल्ल्यावर आलो आहे आणि राजमाची किल्ल्यावर एक मंदिर आहे, गोंधनेश्वर म्हणून एक मंदिर आहे। तर आम्ही तिथं आत्ता पोचलो। तर हे मंदिर म्हणजे भरपूर वर्षापूर्वीच आहे, म्हणजे महाराजांच्या काळापासूनचं। तर हा मंदिर सातवाहनकालीन मंदिर म्हणजे ते बांधकाम आहे असं लिहिलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, या मंदिराच्या बाजूलाच एक फलक लावलेला आहे, त्या फलकावरती पूर्ण आपल्या मंदिराची माहिती मिळू शकते। तर मित्रांनो, आम्ही आत्ता लाकडं गोळा करतो आहे, संध्याकाळी जेवणाची सोय जर करायची असेल तर आम्ही आता जंगलामध्ये आलो आहे। आतमध्ये भेटली का रे लाकडं? काय वरती आहे का? हा का? मित्रांनो बघू शकता की जुने अवशेष पण तुम्हाला बघायला भेटतात, जसं की इथे एक आहे अवशेष, एक हा एक आहे,
त्याच्यानंतर हे पाठीमागं मंदिर आपलं देवाला, आणि जिथं तुम्हाला गाडी वगैरे दिसतात तिथं आम्ही टेंट लावणार आहे. चलिए बघाय अजून काय आहे का तिथं. तर आम्ही मंदिरचा आजूबाजूचा परिसर थोडासा बघून घेतो आहे की काय अजून आपल्याला काय बघायला भेटतं. मला वाईस नकावडी दे. माझं सकाळी चहा घेऊन मला चहा प्यायचं हेच नाही. हे आमचे आहेत किचन, नाव काय म्हटलं? नीलम किचन. आणि त्यांच्या हातचा हा स्पेशल चहा, फेसवाला. फेस आलाय त्याला, आम्ही फेस काढलाय. नाही आम्ही तिला त्यासाठी तोंडाला बरोबर घेऊन जातो, जेवण चांगले करते त्यासाठी स्पेशल आम्ही तिला घेऊन जातो. आता ती चैतन्यासारखी झाली आता. काय करायचंय, ताक काढू? नाही, लोणचं मध्ये राहिली. बॉटल मध्ये पाणी आहे का? आहे ना, बॉटल थोडं नाही. खाली पाणी संपलं. ती मोठी बॉटल आहे ना 2 लिटरची तिथे. काय यार, वाट्या बिट्या तुम्ही काही आणत नाही. अरे ती माझी प्लेट खाल्ल्यानंतर. हा, ही खिचडी आहे. हा ओके. हा मसाले मसाले भात आहे, 2 प्रकारचा आहे. खूप बघूनच स्वादिष्ट वाटतंय. ओके. कोशिंबीर मध्ये आम्ही थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत, वेगळी टेस्ट. इकडे ताक आहे. स्वीट डिश मध्ये मस्तपैकी गाजरेचा हलवा आहे, मावा खवा टाकून. पापड आहे. इकडे लोणचं लपलं गेलेलं आहे, आणि त्याच्या बाजूला एक हळदीचं लोणचं आहे आणि एक मिक्स मुळा जबरदस्त मेनू आहे. ते सुद्धा अशा आड वाटेला राहणार. आणि हे किचनचं नाव काय आहे म्हटलं? हे नीलम किचन. तसं आम्ही तिला ट्रेनिंग दिलेलं आहे, आम्हाला सांगावं लागतं. तर मित्रांनो, हे आमचे आहेत आजचे ट्रेकरचे पार्टनर्स. तुमचं नाव? प्रत्येक पेंडारी, मुंबई. योगेश घाणेकर, मुंबई. आणि आमचे हे किचन एक्सपर्ट्स. तुमची बॅटरी बंद करा. नीलम पवार, कळवा. ओके, कळवू आम्ही तुम्हाला. आता आम्ही हे सगळं जे बनवलेलं आहे आम्ही आता खाणार आहे, त्याच्यावर तुटून पडणार आहे अक्षरशः, आणि आम्ही आता कंट्रोल नाही करू शकत. त्याच्यामुळे चला स्टार्ट करू आता आपण. चला आपण सगळं तिकडे घेऊया. घ्या. सगळ्यात ताक पण आहे बनवलेला घरगुती. 4 माणसं लागलीत. 4 भांडी घासायला. तर मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. तर हे आमचं आहे फायर कॅम्प, आणि पाठीमागे आमचे हे टेंट आहेत. तर आता आम्ही झोपणार आहोत, आणि सकाळी आम्ही पूर्ण राजमाची, श्रीवर्धन आणि मनोरंजन हे 2 गड किल्ले आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर आजची ही रात्र खूप भयानक असणार आहे आमच्यासाठी, कारण आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतो आहे कॅम्पिंगचा. तर आम्ही आत्ता झोपायला चाललो आहे टेंटमध्ये. तर आम्ही डायरेक्टली आता सकाळी भेटू. बाय, गुड नाईट.